त्यानंतर आता घालायची आहे कसुरी मेथी। हमारे यहाँ कटिंग बिटिंग नहीं मिलता। मनाने लावलेली मेहंदी बघा, तेही देवीने मला प्रसाद दिलेला आहे। ते आहे फोंडोजींचं स्पेशल ताट। एक गुलाब दिलेला आहे आणि एक कमळ दिलेला आहे। असं वातावरण खूप दिवसातून पाहायला मिळालं पुण्यामध्ये। शाना माझा बच्चा करेगा काम। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आता आणि मी आता सकाळी लवकर स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। गॅसवरती मी कढईमध्ये पालक शिजायला ठेवलेला आहे आणि याच्यापासून मी पालक पनीर बनवणार आहे आणि त्याच्यामध्येही कांदा लसूण नाही घालणार अजिबात। आणि आज बघा मी वेणी घातलेली आहे, फुलांची वेणी। काल संध्याकाळी आम्ही मंदिरामध्ये गेलेलो महालक्ष्मीच्या, तर तिथल्या पुजाऱ्याने आम्हाला ही वेणी दिलेली आहे महालक्ष्मी मातेची। एक गुलाब दिलेला आहे आणि एक कमळ दिलेला आहे। खूप छान वाटलं, म्हटलं आता सकाळी वेणी घालावी, तर घातलेली आहे। आता मी तुळशी पूजन करून घेते। आज बाहेर हलकं ऊन पडलेलं आहे आणि आकाश पण निळसर दिसत आहे, छान वाटत आहे। असं वातावरण खूप दिवसातून पाहायला मिळालं पुण्यामध्ये। चला तुळशी मातेला जल अर्पण करते अगोदर। विष्णुप्रियाये नमो नमः, विष्णुप्रियाये नमो नमः। समोर पारिजाताच्या झाडावरती खूप सारी पारिजातची फुलं आलेली आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत। हे बघा किती सुंदर दिसत आहेत फुलं। आता सीझनच आहे पारिजातच्या फुलांचा, त्याच्यामुळे रोज एवढी फुलं येतात। रोज अक्षरशः सडा पडलेला असं पार्किंग मध्ये फुलांचं पारिजातच्या। हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल। आणि आज आमच्या गोकर्णाला एक निळं फुल आलेलं आहे। हे बघा ते दिसत आहे, खूप दिवसातून आलेलं आहे एक फुल। नाहीतर 15 दिवसापूर्वी ना रोज 4-5 फुलं यायचे आमच्या गोकर्णाच्या वेलाला। आज एक आलेलं आहे। आता अधूनमधून येत राहतं आणि खूप साऱ्या शेंगा आलेल्या आहेत। आता या शेंगा मला आता तोडून टाकाव्या लागतील। चला आता मी पालक पनीर बनवत आहे, तेही कांदा लसूण न घालता। कढईमध्ये फक्त मी जिरं फोडणीला घातलेलं, त्याच्यानंतर टोमॅटो घातलेला आहे आणि आता मी घालणार आहे हिरवी मिरचीची पेस्ट, अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट। बघा फक्त अद्रक आहे आणि हिरवी मिरची आणि मीठ एकत्र घालत आहे मी। त्याच्यानंतर मिक्स करायचे छान। आता 1-2 मिनिटं हा मसाला छान भाजून घ्यायचा। टोमॅटो आणि हिरवी मिरची पेस्ट छान मिक्स झालेली आहे आणि आता घालायचं आहे हे बघा धणा पावडर आहे, थोडासा गरम मसाला आणि हळदी हे घालायचं आहे, एकत्र घातलेलं आहे मी। चला पुन्हा मिक्स। त्याच्यानंतर आता घालायची आहे कसुरी मेथी। चलो फिर से मिक्स वेल। कांदा लसूण न घालता सुद्धा पालक पनीर खूप टेस्टी होतं। या पद्धतीने तर मी करत असते। गणेश भगवानला आज पालक पनीर आणि चपातीचा नैवेद्य दाखवणार आहे मी, त्याच्यामुळेच पालक पनीर मध्ये कांदा आणि लसूण नाही घातलं मी। चला आता पालक घालते, वाटलेला पालक घालत आहे मी कढईमध्ये मसाल्यामध्ये। वाह भाई वाह वाह वाह, काय टेक्स्चर दिसत आहे पालक पनीरचं। चला मिक्स करते थोडंसं। हे बघा आता थोडंसं पाणी घालते, जे की पालक शिजून उरलेलं आहे ते। हे बघा आता पालक 2 मिनिटं चांगला उकळलेला आहे आणि आता घालायचं आहे पनीर। हे बघा हे आहे काल बनवलेलं घरचं पनीर। चला आता पनीर आणि पालक 2 मिनिटं शिजवते आणि इकडे फोंडोजी देवपूजा करत आहेत। आता हे बघा ते गुलाब दिलेला आहे, म्हणजे आमच्या घराजवळच्याच मंदिरामध्ये गेलेलो महालक्ष्मीच्या, तर ते गुलाब, कमळाचं एक फूल आणि फुलांची वेणी दिलेली मला। चला आम्ही अगोदर घरच्या देवांना नैवेद्य देत आहे। फोंडोजी लीजिए। आज गणेशासाठी मिरचू पण बनवणार आहे, पण अगोदर घरच्या देवतांची पूजा करून घेतो। ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि। चला आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते आणि आज आरती मीच करणार आहे। गणपती बाप्पा मोरया मोरया रे मोरया। ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि।
बाप्पाची आरती झाल्यानंतर लगेच आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत, कारण फोंडेजीला जायचं आहे ऑफिसला, मना तर गेलेला आहे कॉलेजला मगाशीच. आता मी, दादू आणि फोंडेजी जेवण करायला बसलेलो आहोत. हे आहे माझ्या दादूचं ताट, लीजिए पुत्र. हे आहे फोंडेजींचं स्पेशल ताट. गणेश बाबांनी याच्यातच जेवण केलं होतं, आता फोंडेजी याच्यातच जेवण करते. नैवेद्य अजून काय फोंडेजी गो, तो खालो पहिले. तुम्हाला दुसऱ्या ताटात देऊ, खाली. अणम ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं देहतो तथा ज्ञात्वन्न दोषं लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. तुम्ही पण या जेवण करायला. मस्त मस्त मिरचू. कोणी जेवला वासुदेवाय हरे परमात्मने रंगकेश नाशाय गोविंदाय नमो नमः. चला फोंडेजी ऑफिसला चाललेले आहेत आता. आवजो फोंडेजी. मी ना जवळजवळ 1 वर्षातून ही वेणी घातलेली आहे, तेही देवीने मला प्रसाद दिलेला आहे त्याच्यामुळे. अरे फोंडेजी काय झाले, लवकर या फोंडेजी. असंच काम आहे, काम आहे, जल्दी आ जाओ. चावी घेऊन होता. ठीक आहे. फोंडेजी नवीन घरी जाणार म्हणतात जाते वेळेस, लय कामावर. कौन सी चावी है? फोंडेजींना चावी देते. लीजिए. आणि आता नाही संध्याकाळी. संध्याकाळी लवकर जा, म्हणजे घरी लवकर या. असं चला फोंडेजी तर ऑफिसला गेलेले आहेत. मी आता गहू दळायला टाकते गिरणीमध्ये. एक काम राहिलेलं आहे माझं, ते गहू दळायला टाकत आहे मी आता. चला गहू तर आता मी चेंबरमध्ये टाकलेले आहे दळण्यासाठी. आणि दादू बघा माझा आज अभ्यास करत आहे सकाळ सकाळी. अच्छा दृश्य देखने को मिला आहे आज. 2-3 दिवसापूर्वी पण असंच बसलेलं सकाळ सकाळी अभ्यासाला. छान वाटतं सकाळ सकाळी अभ्यास केलेला. करियो दादू पढाई करियो. आता मी गिरण चालू करते. मशीन मॅडम आरामात गहू दळा आणि बारीक दळा. किचन ओटा तर मी मगाशी साफ केलेला आहे. आता भांडी घासून घेते लगेच. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आता जाऊन माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. मशीन कपडे धुत आहे. आता कपडे धुवून झाल्यानंतर दादूला सांगते कपडे सुकायला टाकायला. आणि मी आता नातेवाईकांना फोन लावते गौरीच्या हळदी कुंकाला या म्हणून. आजच फोन लावते, उद्या तर वेळ मिळणार नाही मला. माझा बेबी आलेला आहे, मन्ना बेबी. दुपारच्या 3 वाजता. काय बोललेला? किती वाजले मग? अरे 2:45 बज गए बेटा. 2:45 हो गए है. अब आया है, तू बोला कि मैं 1 बजे आऊंगा. कमाल है, नहीं आया. 1:30 बजे तो हमको ही छोड़ दे. बस झालं की नाही. तुला जबरदस्तीने पालक पनीर आणि 2 चपात्या खायला घातल्या मी. नहीं तो भूखा मर जाता मेरा पुत्र. चप्पल आता नहीं. रखियो, शूकेस में रखियो. अरे यार आराम से जगह नहीं है. इतने सारे तो जोड़ ला के रखे शूज के. हाथ पाय धोले, खाना खा के ले. मस्त मस्त मिर्चू भी बनाया है. बनुड्या मिरचू खाल्लं का? मिरचू म्हणाला आज तिखट तर होतं का रे बाळा? मग पानी पिला देती हूँ तुझको बेटा. मेरे सोने पुत्र को पानी देती हूँ. ले लो पानी पी ले. आता मना माझ्या हातावरती मेहंदी काढत आहे. ह्या हातावर मीच काढलेली आहे आणि उजव्या हातावरती मना काढत आहे मेहंदी. कॅमेरामॅन दिखाओ मेहंदी. मना की सुंदर मेहंदी. सर्कल जरा खाली आला रे, मध्यभागी नाही आला. सर्कल मध्यभागी नाही आला. हा वाला तो बिग वाला. हे 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 वाला सर्कल मध्ये नाही आला का? हा
जाने दो चलता है क्या है, तूने रंगा तो दिया मेरा हात. मनाने माझ्या हातावर मेहंदी काढली. खूप छान वाटत आहे. मागच्या वेळेस जादूने काढलेली. धन्यवाद. घाई गडबडीत आपले गोल ठिपकेच काढलेले आहेत. सायंकाळचे 6:15 वाजले आहेत आता आणि मनाने लावलेली मेहंदी बघा छान रंगली आहे आता आणि संध्याकाळी अजून रंगेल. इथं पीठ सुद्धा मनाने काढून ठेवलेलं आहे. आणि हाँ जी, मेरा दादू अभी पोछा लगा रहा है. क्या हो गया पुत्र? धूळ. हे बघा बेडरूम पुसत आहे माझा दादू. मनाने हॉल पुसलेला आहे आणि फोंडेजी पण आलेले आहेत लवकर आज. हाँ जी फोंडेजी, क्या चल रहा है आपका? टाइम पास. अच्छी बात है. मना कपडे फोल्ड करून ठेव बाळा, वहां रखे हे. कर कर शाना माझा बच्चा, करेगा काम. टॉयलेट घासला, हाँ फरशी पुसले, हाँ मी गिरण साफ केले, हाँ बस ते काम. आंघोळ केला, दात घासले. खूप काम केलं रे राजा. मग ते काम आता पप्पा करतील. हो. मी पण खूप कामं केली. मी पण ब्रश केला, आंघोळ केली. मी तुला हाताला काढून दिला. हा मेहंदी पण काढून दिली मनाने. अच्छी बात. त्या हातात आहे ना. हा ह्या हाताची, सॉरी उजव्या हातावर मेहंदी काढून दिली मनाने. मनाने खूप कामं केलेले आहेत. एवढं कष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे आता आराम करणार आहे. मग पप्पा घालतील कपडे घड्या. ठीक आहे. हो. ये भी नाही, मीच घालते कपडे घड्या. क्या ही करे. चाय झाला का? चहा प्यायचाय. तू नाही करणार? चहा प्यायचं तुम्हाला? तू म्हणली ना करते. पण आता संत्रा खाल्ला ना. संत्र्यावरून कसं चहा प्यायचं फोंडेजी? एक अर्धा संधी. अर्धा तासाने देते. ठीक है. अभी लगे रहो, रील्स चलाओ. काम करतोय आता तर म्हणलं टाइमपास. दोन्ही चालू आहे. हा बघा रील्स. रील्स नाही ग, बातम्या बघतोय की ग. बातम्या बघतोय की ग. तुला कळतं का? ठीक आहे बघा फोंडेजी. त्यासाठी आवाज कमी कर. तुम्हाला अर्ध्या तासाने चहा मिळेल. ठीक. आता मी फोंडेजीसाठी चहा सुद्धा केलेला आहे. आता फोंडेजींना पण देते आणि मी सुद्धा थोडासा घेते. चल फोंडेजी, चाय आ गई है, लीजिए. हे बघा आज कमी केला चहा. दोन्ही कुठले घ्या, ॲज युअर विश. लीजिए. कमी नाही यार, जास्त आहे. हा पण जास्त आहे. कम मला भी क्या ही करे. कटिंग हमारे यहाँ कटिंग बिटिंग नहीं मिलता. हमारे यहाँ थोड़ा फुल नहीं 3/4 मिळतो चहा. गरमागरम आणि टेस्टी चहा पिऊन झालेला आहे. फोंडेजी तर आणखी पितच आहेत. मी तर संपवलं चहा आणि मी आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करते. तोपर्यंत दादू पूजेची तयारी करेल आणि व्हिडिओमध्ये पण आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.